वॉर्ड क्रमांक 5 सानार उत्तरेकडून आल्यानंतर फलटणची सुरुवात या वॉर्डामधनं महादेव मंदिराचा आपण नारळ फोडलेला आहे. नारळ फोडून आपण आता इथं शुभारंभ करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे फलटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब, ज्यांना नगराध्यक्षाची उमेदवारी आपण या ठिकाणी दिलेली माहितीचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर साहेब, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वकील साहेब, अशोकराव, धनंजय दादा, ऋषिराज भैया, सुशांत भैया, सनी, सागर आणि उपस्थित सिराजभाई, ललंकाजी, संजय, फलटणच्या बाहेरून आपल्यासाठी या ठिकाणी आलेले सर्व माझे सहकारी, तसेच मातपुरा पेठमधील या वॉर्ड क्रमांक 5 मध्ये माझे सगळे बंधू बांधव आणि भगिनी. माझा आवाज जातोय ना मागं ताई? फलटणचा पहिल्या प्रथम आपण कुठं या ठिकाणी संकल्प करत आहोत. निवडणुकीच्या विजयाचा संकल्प या ठिकाणी आपण संकल्प करत आहोत. 5 नंबर वॉर्ड हे फलटणचं नाक, मलठणचं नाक आहे आणि एकत्रितपणे आपण अनेक वेळा या ठिकाणी सत्तेच्या विरोधात, रामराज्यांच्या विरोधात या ठिकाणी बैठका झाल्या आणि विजय पण प्राप्त झाले. मग तो लोकसभेचा असो किंवा विधानसभेचा असो, एकदा महादेवाच्या मंदिरात नारळ फुटल्यानंतर कुठल्या शंका कुशंका राहत नाही असा माझा आणि या परिसरात होते. बरोबर आहे ना? आणि एकदा प्रामाणिकपणे आपण सर्वांनी विजय करायचा ठरला की मग पराजय कुणीही करू शकत नाही. आणि इथला उच्चांक आज शमशेरदादा तुम्हाला स्थानिक उमेदवार आहेत, रोहित आहेत, वटकरताई या ठिकाणी तुम्हाला उमेदवार आहेत, तिन्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर या ठिकाणी उमेदवार आहेत. आतापर्यंत या ठिकाणी जेवढी विकास कामं आपल्या फलटण शहरामध्ये करता येतात तेवढे आपण करण्याचा प्रयत्न केला. पण नगरपालिका विरोधात असताना अनेक अडचणींना आपल्याला इंदिरानगर असेल, खाली गणेश नगर असेल, अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करला. आपण अंतर्गत इथे कॉम्प्रेटिकरण असेल, आता हा मंडपाच्या ठिकाणी आपण 1 कोटी रुपयाचा मंडप धरलेला आहे. इथंच आपण 1 कोटी रुपयाचा मंडप, शाळा, जिम्नॅशियम, व्यायामशाळा एकावर एक कामं शिल्लक राहणार नाही एवढी कामं या भागामध्ये आपण आणलेली. आपल्याला नव्याने नगरपालिका आली तरच कामं होणार आहेत का असं नाही. आपण प्रामाणिकपणे ज्या लोकांचं प्रेम आहे या भागामधलं, नेत्यांच्यापासून सगळं आमच्यावर प्रेम आहे, त्या प्रेमाची उतराई कामात होत नसते, की तुमच्या प्रेमाची उतराई प्रेमातच होत असते. म्हणून मी काय कामाच्या बद्दल बोलणार नाही की हे कामं होतील, ते कामं होतील. जी केलेली कामं मी तुम्हाला सांगितली, काय करायची कामं तर आपण सर्व मिळून ठरवू. पण घरचा नगराध्यक्ष जर झाला आपल्याला, तर ज्या पद्धतीने आपली नागदाबी व्हायची, अडवणूक व्हायची, मलठण म्हटलं की लाल फुल्या मारल्या जायच्या, रेगा मारल्या जायच्या आणि मलठणची कामं फेकून दिली जायची. वकिलांना जास्त अनुभव आहे या ठिकाणी, अशोकरावांना अनुभव आहे. मलठण म्हटलं की पैसे रुपये देणार नाही अशी भूमिका असायची. त्या भूमिका घेणाऱ्या लोकांच्या विरोधात आपल्या निवडणुकीला आपण समोर जायचं. कधी मलठणच्या कामाचा अजेंडामध्ये यायचं नाही आणि मलठण म्हटलं की दुश्मनी काढली जायची. नवीन पोरं सगळी या ठिकाणी कट्ट्यावर बसलेलं माहिती ना, आम्ही काय भोगलंय त्या नगरपालिकेच्या बाबतीत आम्हाला माहिती. आपले नगरसेवक निवडून जायचे आणि निवडून गेलेल्या नगरसेवकांना म्हणायचे तुम्हाला 5 वर्षात रुपये देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. सीओने अजेंडा विषय घेतले की रामराजे त्यांचे कुटुंब मलठणच्या विषयावर रेग मारून टाकायचे आणि मलठणचे विषय कॅन्सल करायचे. लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण, शौचालय एखादं नुसतं संडास तरी बांधायचं झालं तरी संडास सुद्धा होऊन या म्हाताराने कधी होऊन दिलं नाही. या कशा पाण्याच्या टाक्या झाल्या, या भागातलं लाईटची कनेक्शन कसं झालं, एकदा तर हे सगळं पाडायचं ठरलं होतं. पण गडकरी साहेबांच्याकडे बसून आपण बाह्यवळण रस्ता या ठिकाणी मंजूर करून घेतला. तुम्हाला माहिती का नाही, दूध संघापासून बाह्यवळण तिथं होऊ नये.
की पाडूचा या भागात पाडू नये, असं पडत नाही म्हटल्यावर रस्ता वाढवून पाडायचं ठरलं. 130 मीटर काढला. आणि मी सुदैवाने मी खासदार त्यावेळेस होतो, तेव्हा बाह्यवळण फंडाला घेतलं मंजूर करून, आणि आता तो रस्ता विडणीकडून इथली वाहतूक कमी आपण करण्याचं ठरवलं. जे आपल्याला शक्य आहे ते सर्व आपण करायचा प्रयत्न करू. पण दैनंदिन समस्येची आमदार खासदार काहीच करू शकत नाही. आमदार खासदार विकासी कामं करतील, तुम्हाला कुठं अडवलं तर येतील, चुकीची मोहीम टाकली येतील, पण गटार असेल, पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, कोविड असेल, या समस्या किंवा डेंग्यू असेल, झाडी काढणं असेल, डासांचं निर्मूलन असेल, अनेक समस्यांचं निर्मूलन हे फक्त नगरपालिका प्रशासन करू शकतो. आणि ते प्रशासन तुमच्या ताब्यात असणं हे फार महत्वाचं आहे. गेल्या 30-40 वर्षांमध्ये कधी मलठणला संधी मिळाली नव्हती. पहिल्या प्रथम मलठणमध्ये आज ही संधी प्राप्त होऊन जाते. आणि त्या संधीचं सोनं करायची आपल्यावर येणार आहे. काही लोकांमध्ये, अनेक लोकांमध्ये या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा होती, नगरपालिका लढणार प्रत्येकाची इच्छा होती. मला माझा या ठिकाणचं मित्र संग्रामची इच्छा होती, विशाल रायगुडेची इच्छा होती, योगेशची इच्छा होती, गणेशची, राहुलची, सुहास सोनवणेंची, सुनीलची स्वतःची नव्हती, पृथ्वीराजची होती, संजय गायकवाडची होती. या सर्व माझ्या सहकार्याची इच्छा होती, कटकेची इच्छा. पण सगळ्यांनी आपल्या इच्छेला मुरड घातली, प्रत्येकाने आपल्या इच्छेला मुरड घातली, आणि मलठणकरी एक होऊन आपण या सगळ्याचा मुकाबला केला पाहिजे ही भूमिका ठेवली. जे काय आज या ठिकाणी तुम्ही बघाल, आता तिथं शाळेच्या समोर आपण तिथं स्टेडियम करतो. मलठणच्या नशिबात स्टेडियम सोडा, साधा पोरांना खेळायला ग्राउंड नव्हतं, पण तिथं स्टेडियम करतो. ठिकठिकाणी आज दिवे लागलेले आहेत. 75 कोटी रुपयाचा रस्ता हे जयंती नाक्यापासून आपला पालखी महामार्ग नवीन निर्माण होते. कशामुळे शक्य झालं? तुम्ही ताकद दिल्यामुळे शक्य झालं. मी इथं निवडून आलो तर रात्रभर फटाकडे वाजवतो, आणि हे शक्य झालं तुमच्या ताकदीमुळे सगळ्यांच्या शक्य झालं. तीच एकजूट, तीच मजबूती ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला ठेवायची. मागच्या वेळेस, माझ्या वेळेस काय लीड आलं असेल, 800 का 1000चं लीड होतं. किती? सगळ्यात टॉपला लीड असेल. टॉपचं लीड, मागचं रेकॉर्ड मोडायची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आहे. महादेव मंदिरामध्ये आपण इथं बसलोय, मला सांगा लीड, आपण मागचं लीड मोडणार का? हात वरती करू, एकदा सांगा लीड मोडणार. नुसता विजय नाही, लीड मोडायची जबाबदारी मागची. त्यामुळे त्या पद्धतीने महादेव मंदिराला हात वरती करून सांगतोय, लीड मोडायची जबाबदारी तुम्ही घेतलेली. मागच्या लीड जे आहे, माझं लोकसभेला दिलेलं लीड, विधानसभेला दिलेलं लीड, ह्या वॉर्डचं लीड आपल्याला मोडायची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आम्ही घेतलेली. काम मी काय काम करतो आणि काय करणार हे सांगायची आवश्यकता अजिबातच नाही. कारण जे काय होणार आहे त्याची सुरुवात पण या ठिकाणी या वॉर्डावरच होणार आहे. त्यामुळे नवीन तुम्हाला वेगळ्याने काय सांगायची गरज नाही. आज नारळ फुटला सगळ्याला या ठिकाणी. मला इथला नारळ फुटल्यानंतर मनापासून आनंद झाला, आणि फलटणच्याही प्रचाराची सुरुवात आपण या ठिकाणी नारळ फुटून केलेली आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, ताकद ही 3 तारखेच्या गुलालापर्यंत कुठे कमी होऊन देऊ नका, एवढंच बोलतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. प्रभाग क्रमांक 5चा प्रचाराचा शुभारंभ आपले सर्वांचे नेते आदरणीय रणजितदादा यांच्या शुभ हस्ते व आपले लोकप्रिय आमदार श्री कांबळे पाटील यांच्या हस्ते झाला. या ठिकाणी उपस्थित प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी वकील साहेब, उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरदादा, आपले उमेदवार रोहित नागपिळे, कांचनताई वटकर, या सर्वांचा प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला. एवढं म्हणून वाचले छोटे संपवतो. हा कार्यक्रम आपला जाहीर